नमस्कार मैत्रिणी, तर आज आपण सोयाबीनचे दोन प्रकार बघणार आहोत। तर हे बघा, थोडेसे याला मीठ लावून टाकला आणि हे कॉर्नफ्लॉवर, ही आपल्याला सोयाबीन चिली बनवायची। हे बघा, ह्याला ना असं मस्त आता आपण कॉर्नफ्लॉवर ना पूर्ण ह्याला ना लावून घेऊया। हे बघा, ह्याला ना मस्त असं लावून घेऊया कॉर्नफ्लॉवर आणि थोडा वेळ मुरायला आपण ठेवून देऊया। हे सोयाबीन मी कापून घेतलेले, तर ह्याची ना सुकी भाजी बनणार आहे। हे बघा, हे असे तुकडे तुकडे केलेत मी, तर ह्याची ना सुकी भाजी बनवणार। तर तुम्ही शेवटपर्यंत रेसिपी बघत राहाल तर तुम्हाला समजेल की कशी भाजी बनवली आणि कशी चिली बनवली ते। चला, आज आपण सोयाबीनची भाजी बघतोय। बघा, कापून ठेवलेले आहेत। त्याला बघा, एक कांदा घेते आणि एक टोमॅटो। हे बघा, कांदा कापून घेतलाय। आता या ना 4 मिरच्या घेतल्यात हिरव्या, त्या आपण कापून घेऊया। थोड्या मोठ्या मोठ्याच कापते। हे बघा, थोड्या मोठ्या मोठ्याच कापल्या। चला, आपण गॅस लावूया। अगोदर घेते सोयाबीनची भाजी करून। लागतोय की नाही गॅस का नाही लागत? पाणी त्याच्यावर तेव्हाच लागला। हे बघा, त्यांच्यात आपण सोयाबीनची भाजी करून घेतली। हे ना गाई, सोयाबीनची भाजी अशी सुकी केली ना छान लागते। सुकी बनवायची, मस्त मस्त लागते ती सुकी। एक टोमॅटो घेतलाय मी त्याला, आणि ह्याला आपल्याला वाटण वगैरे टाकायची काही गरज नाही। पाणी होतं ते आटके केलं। आता तेल टाकूया आपण। थोडं तेल जास्त टाकलं म्हणजे पकडा 2 चमचे असे। तर आज आहे भाजीचा दिवस, त्यामुळे आज भाजी होते। हे बघा, त्यात आपण राई टाकली, थोडी राई तडतडली। आलं लसणाची पेस्ट टाकली। कढीपत्ता, मिरची टाकली, तर बघा, आपल्याला हे पहिला थोडं शिजवून घ्यायचं। मिरची पण शिजवून घेते। तर गाईस, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नक्की 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 रेसिपीज माझ्या बघा। आता आपलं कढीपत्ता आणि मिरची शिजली, ह्याच्यात ना आपण कांदा टाकू। तर मस्त ना कांदा असा शिजून घेऊया आपण। नाही, तर कांदा छान असा शिजून घेऊ।
झाला ना की आपण इथं टोमॅटो टाकू. बघा आपले मसाले टाकून झाले. मस्त हे मिक्स करून घेते आणि हे आपले सोयाबीन टाकते याच्यात. ताट ठेवलं, याच्यावर आपण पाणी ठेवूया. आपल्याला ना आतमध्ये नाही पाणी टाकायचंय, हे वाफेवर शिजवायचं. याचं जे पाणी पडेल ना खाली त्याच्यात शिजले जातील सोयाबीन आपली. ही आहे आपली सोयाबीनची भाजी. तर आता आपण एकीकडे चिलीची तयारी करूया. बघा आपलं तेल गरम झाले, त्याच्यात ना आपण सोयाबीन फ्राय करून घेऊया. त्याला ना मीठ आणि कॉर्नफ्लॉवर लावून ठेवलेलं मी. मस्त अशी ना याच्यात सोयाबीन आपण फ्राय करून घेऊया. याच्यासाठी लागणार आपल्याला चिलीसाठी कांदा लागणार आहे. आता याच्यात टाकायला शिमला मिरची नाही आहे माझ्याकडे, तर मी आपले जे सामान आहे ना घरामध्ये त्याच सामानामध्ये चिली बनवते. मस्त असे ना आपण फ्राय करून घेऊ. बघा ना मस्त आपले असे सुटसुटीत फ्राय झालेत. त्याला ना आपण काढूया. आता दुसरे टाकूया. थोडीशीच आहे चिली, थोडीशीच बनवली, जास्त नाही बनवली. आणि हे बघा इथे आपले हे सोयाबीन ठेवलेले ना वरती पाणी ठेवलेलं, तर हे बघा कसे ओलसर झालेत. त्याच्यात आपण ना मीठ टाकूया. त्याच्यात आपण मीठ टाकलं. अजून परत एकदा आपण वरती पाणी ठेवूया, म्हणजे थोडे अजून शिजू द्या. आणि मीठ पण कसं टाकलं ना मग ते मुरून जाईल त्याला. त्याला बघा अजिबात मी पाणी नाही वापरले, फक्त हे बघा असं वरती पाणी ठेवले आणि गॅस एकदम स्लो ठेवलाय. तरी आपली एकीकडे सोयाबीन चिलीची तयारी चालू आहे. तर बघा तेल आपण जे सोयाबीन फ्राय केले ना तेच तेल घेतलंय मी. त्याच्यात आपण हा कांदा पण बघा कसा कापलाय, मोठा मोठा कांदा कापलाय. मस्त मोठा मोठा कांदा कापायचा. आणि कांद्याला काही जास्त शिजवायचं नसतं, बघा मी काही जास्त शिजवत नाही कांद्याला. थोडा क्रंची असा लागला पाहिजे तोंडात. हे बघा त्याच्यात आपण आता हे सोयाबीन टाकले. त्याच्यात आता आपण मसाले टाकू. चिली सॉस, मस्त असं मिक्स करून घ्या.
हा आहे सोया सॉस. चिली सॉस जास्त टाकला तर चालेल, पण सोया सॉस थोडा कमी टाकायचा, कारण हा कसा आंबूट आंबूट असतो. हे 2 बुश टाकले. हे पण आपण मस्त मिक्स करून घेऊ. याच्यात शिमला मिरची पाहिजे, कांद्याची पात पाहिजे, पण ते माझ्याकडे काहीच नाही, म्हणून मी आधी आपली साधी सिंपल जे आहे माझ्याकडे साहित्य त्याच्यात बनवते. आता आहे बघा, त्याच्यात 1 चमचा शेजवान चटणी टाक. शेजवान चटणी ही तिखट आहे, त्यामुळे तिखटपणा येणार आहे बघा, जास्त पण तिखट नको. आणि थोडा मीठ टाकतो, कारण आपण सोयाबीनला मीठ लावलेलं होतं, त्यामुळे थोडासा मीठ टाकतो. त्याही सगळं असं आपण मिक्स करून घेऊ. अशीच काही तुम्हाला चिकन चिली बनवायची असेल ना तर अशीच बनवू शकता. बोनलेस चिकन आणून असे तुकडे करायचे त्याचे बारीक बारीक, आणि सेम आता आपण ह्याला प्रोसेस केली ना सोयाबीनला, तसे चिकनला करायचे फ्राय वगैरे करून, ते पण छान होतात. तर हे बघा आपले मस्त असे मिक्स करून घेतले. आता त्याच्यात ना आपण हे कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकू. हिला अलग असा लिंबाचा रस वगैरे काही टाकायची गरज नाही, कारण सोया सॉस असतो ना तो आंबूट आंबूट असतो. असं मस्त आपण ना हे मिक्स करून घेऊ. आणि कांदा असाच ठेवायचा, क्रंची असा तोंडामध्ये ना लागला पाहिजे. तर चला बघा मंडळी, आपली सोयाबीन चिली रेडी झालेली आहे. मस्त थोडी ओलसरच ठेवते, कारण ती सुकल्यावर हे होईल, ड्राय होईल, कडक होईल. मग तेही आपण ओलीच ठेवूया. तर आपली सोयाबीन चिली रेडी झालेली आहे. तर ह्याच्यावर आपण थोडी कोथिंबीर टाकूया. तर हे बघा, दोन्ही आयटम आपले रेडी झालेले. ही सोयाबीन चिली आणि सोयाबीनची भाजी. हे आपले दोन्ही आयटम रेडी झाले, सोयाबीन चिली, सोयाबीन भाजी. तर हे बघा, आता तिसरी भाजी आपली. हे बघा, मोड आलेले काळे वाटाणे थोडेसे घेते मी, तर ही भाजी कोण खाणार नाही, माझ्या पुरतीच बनवते. तर हे बघा, हे घेतलेत मोड आलेले काळे वाटाणे. हे बघा, आणि त्याच्यात आपल्याला ही शिराळी टाकायची. तर आम्ही तर शिराळी म्हणतो, तुमच्याकडे याला काय म्हणतात तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर ह्याच्या ना आपण अशा या शिरा काढून घेऊ. अशानं शिरा काढायच्या ह्याच्या. आणि ना गाईज, मोड आलेले काळे वाटाणे ना भाजी छान लागते. वेगळाची ना हे शिरा मस्त ना असं काढून घ्यायचं. या शिरांचा पण ना गाईज उपयोग करतात, काहीतरी तेलामध्ये तेल टाकून तेलामध्ये ना एक कडकडीत अशा मस्त शिजून घ्यायच्या, फ्राय करून घ्यायच्या, कुरकुरीत छान होतात. ह्याची पण भाजी करतात शिरांची, ते पण छान लागते. थोडा एक कांदा कापायचा, पहिला तेलामध्ये ना त्या शिरा फ्राय करून घ्यायच्या. हे बघा, शिरा जे असतात ना त्याची पण भाजी होते, कांदा मिरची टाकून. तर मी काय त्याची भाजी वगैरे करत नाही, मी फेकून देते या शिरा. तेवढा माझ्याकडे टाइम पण नसतो. आता बघा, 2 आयटम झाले, आता हे तिसरा आयटम. अजून चपाती बनवायची आहे. आणि सकाळी केलेल्या भाज्या संध्याकाळला कोण खात नाही, तर संध्याकाळी सुद्धा वेगळी भाजी बनवावी लागते.
आता मिस्टरांना सकाळी डब्याला मसाले भात दिला, तर तो त्यांच्या पुरतीच झालेला. तर याला आपण असे मस्त कापून घेऊ. हे असेच तुकडे ठेवायचे मोठे मोठे, एकदम बारीक नाही करायचे. बारीक केले ना तर ते फेन शिजून जाणार. हे बघा असे एवढे तुकडे करायचे मस्तपैकी. असे मोठेच तुकडे ठेवायचे. आणि नाही काळे वाटाण्याची आमटी ना छान लागते शिराळीमध्ये. आमची ना आई करायची. काळे वाटाणे त्याला मोड काढायची आणि ना ही मस्त शिराळी टाकून ना भाजी करायची. त्या टायमाला कशी चवच वेगळी होती. आता एवढी वाटणं टाका तरी पण भाज्यांना चव नाही येत. ही आपल्याला पातळ आमटी करायची काळे वाटाण्याची. त्याच्यासाठी एक कांदा घेतलाय मी. तर गाईज नक्कीच मला सपोर्ट करा, माझ्या रेसिपीज बघा, लाईक करा, शेअर करा. आम्हाला काय लाईकचे आणि शेअरचे काय पैसे मिळत नाही. तेवढं तुम्ही जे बघणार तुमचं सपोर्ट तेच आमच्यासाठी खूप आहे. तुम्ही माझ्या रेसिपीज बघत राहिलात तर तेवढा मला सपोर्ट भेटेल. आता मला झाले जवळजवळ 2 वर्ष व्हायला आली मी रेसिपीज टाकते, पण अजून पैसे वगैरे काही नाही आले. हे आत्ता काहीतरी सप्टेंबर का ऑक्टोबर पासून अर्निंग चालू झाली. ती पण जे माझे हे गेले ना चिंबोरीची व्हायरल, म्हणजे ती 1 लाख लोकांनी बघितली, तर त्याचे पैसे किती झाले असतील? फक्त 518 रुपये. बघा तुम्ही विचार करा किती पैसे आपल्याला मिळतात. आणि जे शॉर्ट्स टाकते ना त्याचे तर काहीच पैसे जमत नाही. 1 रुपया 50 पैसे असे पैसे जमतात. 2 रुपये 4 रुपये, ते पण 1000च्या वरती जातील ना व्ह्यूज, तेव्हा ते तेवढे शॉर्ट्सला पैसे जमतात. तर बघा गाईज एवढी मेहनत आहे याच्यामागे, पण आपण करत राहायचं. टाइमपास तेवढा, पैसे होतील तेव्हा होतील, येतील तेव्हा येतील. तर विचार करा तेवढे आपले 1 लाख व्ह्यूजला फक्त 516 का 17 रुपये मिळाले, म्हणजे किती पैसे मिळतात यूट्यूबकडून ते बघा तुम्हीच. म्हणून गाईज जरा तुम्ही सपोर्ट करा, माझ्या रेसिपीज बघा, तेवढं मला पण सपोर्ट मिळेल की चला बाबा माझ्या रेसिपीज बघतात. आपल्या मराठी माणसाला पुढे जाऊ द्या. तर हे बघा आता आपण कांदा घेतलाय, कढीपत्ता घेतलाय आणि हा लसूण घेते सोलून. तर गाईज तुमची दिवाळी कशी गेली? आय होप की मजेत तुमची दिवाळी गेली असणार. आता दिवाळी गेली, आता तिखट खायचं. आता भाजी, मच्छी. तर काल मच्छीची टाकलेली रेसिपी गाईज तुम्ही बघितलीत की नाही? असं लसूण घेतला सोलून, तर त्याला ना आपण ठेचून घेऊया. की बघा लसणाला ठेचून घेऊया. तर गाईज थोडं वेळ झालं ना रेसिपीला मला, मग मी 2-2.5 अशी मोठी रेसिपी टाकते. आणि जर शॉर्टची असेल ना तर मग लवकरच टाकते. हे बघा आपण आता गॅस लावून घेऊया. ही तई ठेवली म्हणजे तोप, याला आम्ही तई बोलतो. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते गाईज तुम्ही मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा, कारण आम्ही आगरी लोक तर तईच बोलतो ह्याला.
तरी बघा ते पाणी हे झालं. आता आपण तेल टाकूया. तेल थोडं जास्तच टाकले. त्याच्यात आपण लसूण टाकूया. कढीपत्ता टाकूया. राई टाकली. राई चांगली अशी तडतडून देऊया. थोडा हिंग टाकूया. आणि कांदा. हिंग ना काही मला ना आवडत नाही खरं भाजी मिरचं वगैरे टाकायला. डाळीत ठीक आहे, पण असं भाजीत म्हणा त्याच्यात चिकनमध्ये वगैरे नाही आवडत टाकायला मला हिंग. आणि आता तुम्हाला रेसिपी दाखवायसाठी मी टाकते. जास्त मी हिंग यूज करतच नाही. बघितली मस्त असा कांदा आपण शिजून घेतोय. तर आपला कांदा शिजला ना त्या ह्याच्यात आपण मसाले टाकू. तर ना काही त्याच्यात ना काळे वाटाण्यामध्ये ना तुम्ही ना तोंडली सुद्धा टाकू शकता. तोंडली पण छान होतात काळे वाट्यांमध्ये. ते बघा आता मी याच्यात मसाले टाकते. ही भाजी माझ्यासाठी आहे म्हणून जरा झणझणीत बनवते, कारण मला जास्त फिक्का आवडत नाही. आणि तर आता गोड खायला डॉक्टरनी मनाई केली, शुगर आहे म्हटल्यावर. खूप वाढले शुगर. तर दिवाळीला आपण गोड गोड खूप खाल्लं ना. गाईचं 500वर शुगर गेली माझी. तर काय करू, इन्सुलिन सांगितलेलं पण मी म्हटलं नको. तर त्याने एवढ्या खूप साऱ्या गोळ्या लिहून गोळ्या दिलेल्या आहेत. मग आता त्या घेते मी सकाळ दुपार आणि संध्याकाळ. त्या गोळ्यांवर जीवन आहे, काय करायचं, द्यायचं, खाय तोपर्यंत जगायचं. अरे बघा हे तर काळे वाटाणे आणि आपली ही शिराळी त्याच्यात टाकते. ही आपल्याला पातळ करायची. पातळ म्हणजे एकदम नाही पातळ करणार आहे, थोडीशी लापलापच ठेवणार आहे. कारण ऑलरेडी त्या दोन आयटम झालेलेच आहे, सोयाबीन भाजी आणि चिली. कारण ही कोण खाणार नाही काळे वाटाण्याची भाजी. कोणतं माझी कडधान्य खायलाच नाही मागत. त्यामुळे ही माझ्यापुरती भाजी. सगळं आपण असं मस्त मिक्स करून घेऊ. शिजायसाठी मी पाणी टाकते. काळे वाटाणे आपले शिजले पाहिजे. हे ना भाजी छान होते. तर तुम्ही म्हणाल किती वेळा सांगते, मस्त होते ही भाजी. तर ह्याच्यावर आपण झाकण देऊया. पाणी वगैरे काय नाही ठेवणार आहे, तर झाकण देते आणि गॅस कमी करते. तर आपली ही झाकण देऊ शिजेल. तरी बघा गाईस, हे बघा आपले वाटाणे ना मस्त शिजलेत. हे बघा फेन शिजले. तर आता ना ह्याच्यात आपण हे काळं वाटण ते टाकूया. हे बघा हे ना गाईज मी 1 2 3 याचं भाजीचं म्हणा किंवा याला आपलं लागतं मच्छीला
मच्छीला तर नाही जास्त हे कर, पण चिकन वगैरे बनवलं तर त्या दिवशी याला बनवलेलं मी पाकटासाठी, तर त्यातलंच वाटण मी पोळून ठेवलेलं. ते बघा, तर ह्याच्यात आपण हे वाटण टाकलंय. तर बघा संपलं वाटण संपलं. आता हे टाकलं सगळं. तर थोडं जास्त करून ठेवते गाईज मी वाटण, कारण घाई असली ना मग मी 2-3 टायमाला ते वापरून टाकते. तर हे बघा आपली वाटाणे शिजलेत. आता ह्याच्यात ना आपण मीठ टाकूया. हे बघा मीठ टाकलं. आपण गॅस फास्ट करूया. हे बघा कसा रस्सा झालाय बघा, मस्त असा जाड जाड, एकदम पातळ सुद्धा नाही, आणि आपली शिराळी पण छान शिजली. थोडं आटवते पाणी, आणि मग आपली काळे वाटाणा आणि शिराळी रेसिपी रेडी आहे. छान झाली आहे, मस्त आली गाईज. तर ही रेसिपी गाईज ना तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. काळे वाटाणे आणि शिराळ, त्याच्यात जर तुम्हाला शिराळ नसेल टाकायचं ना तर तोंडली सुद्धा टाकू शकता, बटाट टाकू शकता. तर हे बघा मस्त आपली रेसिपी रेडी झालेली आहे. तर आता ह्याच्यावर ना आपण कोथिंबीर टाकूया. तरी बघा आपली रेसिपी रेडी झाली आहे. बघा किती छान दिसते की नाही, आणि खायला पण एकदम मस्त.